हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर वातावरण पहा किती मस्त आहे आज सकाळी सकाळी. आणि बंधूनं काढली आमच्या गाडी धुवायले, लावून ठेवली धुवायले गाडी, कारण बंधूला जायचं आहे आज गावाला. आणि आमच्या बाया अजून सोडल्या नाही. आज उठल्याबरोबर त्याला कुटारच लावून दिलं, कारण की दुसऱ्या ठिकाणी बांधल्यावर ते कुटार खात नाही. आणि हिरवा चारा आता पावसाळ्याचा नाही, कारण की असलाय तरी ते हिरवा असला तर पाण्यानं भिजेल असते, तो काही खात नाही. ते पाण्यानं वला असते हिरवा चारा, ते काही खात नाही आमच्या बाया. ओहो, पा कशा आठमोड्या देतात, जशा काही झोपा झाल्या द्यायच्या. हो हो, थांबा, सोडतोय बाई. ऐ बाई, यायले काही असं कॅमेरा घेऊन सोडता येणार नाही. ओय, गरम पाणी पिता काय? गरम पाणी पिऊ नको ना, मरशील ना. हा, गरमच पाणी पिते लेकाची. नुसतं काव आणला आमच्या बकराईनं. हे पा, नारळाचे झाडं कसे खाऊ राहिली. नारळाचं झाड खाल्ल्यावर वाढीन खाते, समजत नाही का तुले? चाले ये, चाले. सकाळी सकाळी व्यायाम करायला लागते. हा असा बकरा होडतात इकडे तिकडे इकडे तिकडे. अरे चला मग, यायला घेतो बांधून. ये, जरा जास्तच उड्या मारू राहिल्या, लय दिवसाच्या बांधेला इथं. या पाय, कौतिकच आहे नीरा आमच्या घरी. पाणी कोणाला ठेवलं व मग काही माय बाई, बातच लगे बकरीने पिऊ नाही घेतलं माया. धंदा राहिला. घेतल्या आता बकऱ्या सोडून, आता घेतो सगळं हे झाडून मी. पहा, सगळं बकराईनं केलं रात्रभर. आज आम्ही घरीच आहो, कारण की बंधून आई चालली गावाले, म्हणून घरीच आहो. आणि तसं पाणी चालू आहे. थंडी तर एवढी आहे केलंय, हिवाळा फेल पाडला थंडीनं. एवढे थंडगार वारगट चालू आहे एकदम. तर ती काय म्हणते ना, ते आज बी जाणार होतो वावरात निंद्याले, पण आई घरी नाही, त्याच्यानं जाता येत नाही निंद्याले. कारण आमच्या बाया घरी असतात आणि एक बैल बी घरी असते जो बिमार आहे. त्याचं चारा पाणी करायला कोणीतरी पाहिजेच घरी, म्हणून आज वावरात जाणं कॅन्सल. आज घरीच बकराईचं बैलाचं चारा पाणी करायला. त्या बकराईच्यानं बैलाच्यानं मग सगळेजण, आई घरी नसली की सगळेजण घरीच राहतात. मग नाही चारा पाणी केलं तरी त्याच्यावर लक्ष ठेवायला घरी कोण ना कोणी पाहिजेच, म्हणून आज राहिलो घरी. झाली आपली झाडझूड मस्त आता चकाचक. तर चला आता रुप्पा काय करू राहिली पाहू आपण. तुम्हाला दाखवतो मी. रुप्पा तर किचनमध्येच असते 12 महिने 24 घंटे. रुप्पा तर किचनमध्येच असते 12 महिने 24 घंटे. काय करावे, जे ते महिने 24 घंटे मोबाईल हाती असते माय, असं सांगते. बरं, रुपाचा चालू आहे स्वयंपाक सकाळी सकाळी. कोण चोरलं आज पीठच नाही. अरे आज तर माझा बिल उपाशी राहिला. लाईट तर दळण काय शेवया करतो नाही, खाऊन घेतो. अरे काय मग मला काही टेन्शन नाही. मी आता खाल्ले की मी जेवत नाही. मग काऊन दळण नाही का त्याला? नाही.
त्याची लाईट कशी काय गेली ना आपली कशी काय आहे मग? चक्की दे म्हणा आमच्या घरी, आम्ही दळून घेतो. त्याची डिपी ओलो कापली डिपी ओलो. हे रुपाचं चालू आहे स्वयंपाक. आज जरा पीठ कमी आहे आमच्या घरी. काय होते काय माहित दिवसभर. आता लवकर आता मग लवकर जेवणार खाऊन घेते, म्हणजे उशिरा जेवणार आहात त्याचे काय भेटते पीठ कमी असल्यावर. काल दोघी शेव्या होती जेवती. हे आईचं तर चालू आहे नाश्ता वाष्टा. भात काय नाही रबाला घरून द्यायला लागत एक दिवस. तसं जेवण हे काही अर्थच नाही. किती आपण 3 जण का पीठ काढून ठेवतं दहीला नाही समजेल ना. झडी पाण्याचं आणायला पाहिजे. दया लाईन कुकरडी काही जाईन ते सांगता येत नाही, पण हे लोक आणत नाहीत, त्याला आपण काही करू शकत नाही. रुपाचं चालू आहे स्वयंपाक आणि आज पीठही कमी आहे म्हणते. चहा घ्यायची राहिली मी अजून, पण आता रुपाचा स्वयंपाक चालू आहे तर मी काही आता चहा घेत नाही, कारण तिचं चालते याच्यावर भाजी, त्याच्यावर पोळ्या, त्याच्यावर हेन, त्याच्यावर ते. तर पहिले घेतो आता मी कपडे धुवून आणि मग नंतर घेणार आहोत चहा. दूध आहे का चहाले? नाही, काळाच प्यायला लागते. काळाच ठीक, पण पहिले कपडे धुवून घेतो बाई आता मी. आत्ता उरकले सगळे कामं, कपडे बिपडे धुवून ओके. आणि आमच्या बायाले चारा बी लावला हिरवा, त्याही मस्त खाऊ राहिल्या. आता बायाचं झालं पेट पूजा. आता मी घेतो चहा आणि रुपा काय करू राहिली पाहू आता, कारण रुपाचं किचन मोकळं झाल्याशिवाय मला चहाच नाही घेता येत. तर रुपा घासू राहिली भांडी आणि मी घेणार आहोत मस्त घट्ट घट्ट दुधाचा चहा. हे पा नाश्ता करून घेणार आहोत सोबत, कारण की लय उशीर झाला आज चहा प्यायले. तसे काम हा तू पेत का मामा? बर गिल्लास तर नाही दिसू राहिला माझं दूध काढायला. दे बरं एखादा गिल्लास. भांडे निघले हो माय आज तर. मग काय गिल्लास हो बाई. दूध गिलास रॅकेट काहीच नाही का गिलास? ते आहेत मोठे, पण दूध काढायला नाही ना. या चहा प्यायले तुम्ही बी मस्त. आज आहे घट्ट दुधाचा चहा करतो मस्त. आणि ते चहासोबत खायला आहे पुरी. चहा पुरी मला लय जास्त आवडते, आणि ते बी रात्रीची पुरी असली की मग तर लयच मजा येते. मस्त घट्ट दुधाचा चहा आणि आमचा मोबाईल चालू झाला. एक नंबर लागते. पाहू दे. हा मग सिम चालू करायला टाइम लागते ना. माणूस बघू दे मला थोडा. बघू का? या मग चहा घेतो पिऊन मी पटापट. मस्त घट्ट दुधाचा चहा. तुम्ही बी या प्यायले. आणि पुरी चहा खाऊन पहा रात्रीची, लय मस्त लागते. एक नंबर.